यानंतर पाहूयात बातम्या 36 जिल्ह्यांच्या। राज ठाकरे आज नांदेड दौऱ्यावर आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा दौरा सुरू आहे। मतदारसंघाचा आढावा घेऊन राज ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। नांदेडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली। विश्रामगृहातून राज ठाकरे यांचा ताफा निघताना मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। आंदोलकांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या। सोलापुरामध्ये मनोज जरांगेंची शांतता रॅली पार पडली आहे। आज सांगलीमध्ये मनोज जरांगेंची शांतता रॅली असणार आहे। मिरजमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून बाईक रॅली निघणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नांदेडमध्ये कार्यकर्त्यांकडून जोरदार जंगी असं स्वागत करण्यात आलं। राज ठाकरे मुक्कामी असलेल्या विश्रामगृहाबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला। यावेळेस राज ठाकरेंना भेटण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवल्यानं कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं पाहायला मिळालं। 2024ला कोणाला सत्तेत आणायचं हे मराठे ठरवणार। यंदा नाव घेऊन विधानसभेला कार्यक्रम करणार असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय। 96 कोळी कशाला म्हणतात ते तुम्हाला कळेल असं देखील जरांगे म्हणाले आहेत। आमच्या समाजाला टार्गेट केलं। फडणवीस दरेकरांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचलं। जो नेता भुजबळाला नेईल त्याला पाडायचं अशी टीका जरांगेंनी केली आहे। आमचा समाज एकत्र आलाय, आता शहाणे व्हा असं म्हणत जरांगेंनी पुन्हा सरकारला आरक्षणावरून इशारा दिलाय। ज्यांना मराठ्यांनी साथ दिली ते बेईमानी झाले। सरकार आरक्षण देण्याच्या मानसिकतेत दिसत नाही अशी टीका मनोज जरांगेंनी केली आहे। मराठ्यांना 100% ओबीसीतून आरक्षण मिळणार, मुंबईला जाण्याची गरज नाही असा दावा सुद्धा जरांगेंनी केला आहे। मनोज जरांगेंची रॅली समाजामध्ये द्वेष पसरवणारी आहे की शांतता प्रस्थापित करणारी आहे असा सवाल भाजपच्या प्रवीण दरेकरांनी केलाय। फडणवीसांनी महायुती सरकारमध्ये असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि ते टिकवलं, त्यामुळे जरांगेंनी टीका करताना वस्तुस्थिती जाणून टीका केली पाहिजे असं दरेकरांनी म्हटलेलं आहे। भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या पत्नी आणि मुलीला पुन्हा एकदा मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण विधानसभा निवडणुकीची तयारी करत असल्यानं त्या गावांना भेटी देत आहेत। यावेळेस नांदेडमधील देगाव आणि धामदरी या गावामध्ये मराठा आंदोलकांनी त्यांना अडवलं, त्यामुळे त्यांनी धामदरीतूनच काढता पाय घेतला। दिल्लीत उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेत्यांसह आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या। त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी महाविकास आघाडीची बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये महाराष्ट्र निवडणुकीचा रोडमॅप ठरवण्यात आल्याची माहिती मिळतेय। जागा वाटपापासून ते मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यापर्यंत तिन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली असून निर्णयावर एकमत सर्वांचं झालंय असं देखील आता कळतंय। धाराशिव लोकसभेतील ठाकरे गटाचे विजयी उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यासह 32 जणांविरोधात अजित पवार गटाच्या पराभूत उमेदवार अर्चना पाटील यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। या याचिकेवर आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। भिवंडी खारेगाव बायपास रस्त्याच्या दुरावस्थेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे। मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानंतर या बायपास रस्त्याच्या दुरुस्तीचं काम तातडीनं सुरू करण्यात आलं। कामात दिरंगाई करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलीच कानउघडणी केली। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 17 ऑगस्टला पहिला हप्ता मिळणार आहे। या दिवशी सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये एकाच दिवशी आणि एकाच वेळी 3000 रुपये जमा होणार आहेत। या दिवशी लाभार्थी महिलांना 2 महिन्यांचे एकत्र पैसे मिळणार आहेत। माढ्याच्या गोरेगाव, अँटॉप हिल, कोपरी पवई, कन्नमवार नगर, शिवधाम कॉम्प्लेक्स या गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटातील 2030 घरांच्या विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज प्रक्रियेला 9 ऑगस्ट रोजी दुपारी 12 पासून सुरुवात होणार आहे। 13 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता लॉटरी काढण्यात येईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एसटी कर्मचाऱ्यांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्यांची पूर्तता करण्यासाठी पुढील तारीख दिली आहे। दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास ऐन गणेशोत्सवामध्ये एसटी संघटना राज्यव्यापी आंदोलन करण्याच्या तयारीत आहे। विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे मुंबईतील विद्यमान आमदारांची धावपळ सुरू झाली असून आमदार आपापल्या मतदारसंघात जनसंपर्क वाढवण्यावरती भर देऊ लागले आहेत। त्याचबरोबर महापालिका स्तरावरती प्रश्न सोडवण्यासाठी पालिका विभाग कार्यालय त्याचबरोबर मुख्यालयामध्ये आमदारांच्या फेऱ्या वाढल्या आहेत।
बेस्ट उपक्रमाच्या स्वमालकीच्या बसचा ताफा कमी झाल्यामुळे बेस्टला अनेक लांब पल्ल्याचे मार्ग बंद करावे लागले आहेत। नादुरुस्त बस धावणे, छोट्या बस चालवणे असे अनेक प्रकार घडत आहेत। त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचा प्रवास असह्य होतोय। परिणामी बेस्टचा ताफा 6,000 पर्यंत वाढवण्याची मागणी आमची मुंबई आमची बेस्टच्या वतीनं करण्यात आली आहे। गेल्या 4 महिन्यांमध्ये पश्चिम रेल्वेवरील लोकल, मेल एक्सप्रेस, पॅसेंजर ट्रेन आणि विशेष रेल्वे गाड्यांमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे। 57 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे। जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली। पुरामुळे मुठा नदीकाठी राहणाऱ्या अनेकांच्या वाहनांचं नुकसान झालं, मात्र वाहनांचा इन्शुरन्स असलेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्सव शांततेमध्ये पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी, महापालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांची पूर्वतयारी बैठक पार पडली। डीजे आणि लेझरच्या वापरास मनाई करण्यात यावी, ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवावं अशा सूचना नागरिकांनी केल्या आहेत। महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण 2024ला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली। या धोरणामुळे राज्यामध्ये सुमारे 5 लाख इतकी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे। त्या सुमारास आणि त्यानुसार सुमारे 30,573 कोटी उत्पन्न मिळेल असं अपेक्षित आहे। मुंबई उपनगरीय कॉरिडॉरमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आणि कुर्ल्यातील गर्दी कमी करण्यासाठी केंद्रानं 53,000 कोटी रुपयांचे 3 प्रकल्प मंजूर केले आहेत। 11वी प्रवेशाच्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर करण्यात आली असून यामध्ये 90,400 विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळालंय। यापैकी 40,000हून अधिक विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले असून आज प्रवेशाचा शेवटचा दिवस आहे। मुंबई आणि गोवा अंतर सध्याच्या 12 तासांवरून 6 तासांवर आणण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कोकण एक्सप्रेसवेवर 14 ठिकाणी इंटरचेंज दिले जाणार आहेत। त्यातून या महामार्गावरती 14 ठिकाणांवरून वाहनांना प्रवेश करता येईल, त्यामुळे कोकणातील प्रवास हा जलद होणार आहे। विदर्भ मराठवाड्याचं जलसंकट दूर करण्याची क्षमता असलेल्या वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे। 87,342 कोटी रुपयांच्या प्रकल्पामुळे 4.25 लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार आहे। प्रकल्प बाधितांना सदनिका उपलब्ध करून देण्याच्या धोरणास बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे। प्रकल्पग्रस्तांच्या सदनिकांच्या निर्मितीमध्ये वाढ होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। महारेराचे महाक्रिटी संकेतस्थळ अंतिम टप्प्यात आलं असून हे संकेतस्थळ महाक्रिटी म्हणजेच तक्रार आणि विनियामक एकात्मिक तंत्रज्ञान अंमलबजावणी या नावानं ओळखलं जाईल। या संकेतस्थळावरती प्रकल्पांची नोंदणी, नूतनीकरण आणि दुरुस्त्या, एजंटची नोंदणी, नूतनीकरण, घर खरेदी करार आणि तक्रारी ही कामं करता येणार आहेत। मुंबई विद्यापीठानं वसतिगृहाच्या शुल्कात जवळपास दुप्पट वाढ केली आहे, त्यामुळे विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे। यावरून विद्यार्थी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। तसंच ही शुल्क वाढ तात्काळ रद्द करण्याची मागणी विद्यार्थी संघटनांनी केली आहे। महानगरपालिका रुग्णालयामध्ये प्रसाधनगृहांच्या ठिकाणी सातत्यानं स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अस्वच्छतेमुळे रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी, तसंच स्वच्छतेची सेवा पुरवण्यात जे कंत्राटदार कुचराई करत असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशा सूचना पालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे। यानंतर एक ब्रेकिंग अपडेट येते आहे, ती म्हणजे पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्या अडचणीमध्ये वाढ झाल्याचं कळतंय। कारण सरकारी कामात अडथळा निर्माण केला त्यामुळे तक्रार त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आली आहे। कार्यालयामध्ये पूजाला स्वतंत्र दालनासाठी दबाव आणण्यात आलेला तहसीलदारांकडून पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यामध्ये ही तक्रार दाखल करण्यात आल्याचं कळतंय। तर दिलीप खेडकर यांच्या अडचणीमध्ये वाढ झाल्याचं चित्र आता समोर आलंय। याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडून। वैभव, पूजा खेडकर प्रकरणाबाबत अनेक खुलासे होताना दिसतात, आता त्यांच्या वडिलांच्या अडचणीमध्ये देखील वाढ होताना दिसते, नेमकी तक्रार काय आहे, काय सांगाल? पूजा खेडकर ही पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी म्हणून जेव्हा रुजू झालेली होती तेव्हा आपल्याला एक विशेष दालन मिळावं अशी मागणी तिने केलेली होती, ज्याची तरतूद नियमांमध्ये नाहीये। मात्र तरी सुद्धा पूजा खेडकर हिचे वडील दिलीप खेडकर जे यापूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये
वर्ग 2चे अधिकारी होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन दीपक आकडे जे तहसीलदार आहेत प्रशासनाचे, त्यांच्यावरती दबाव आणलेला होता आणि पूजा खेडकर हिच्यासाठी वेगळं दालन जे आहे ते उपलब्ध करून द्यावं अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या होत्या. मात्र अशी नियमात तरतूद नसल्याचं सांगूनही त्यांनी आकडे यांना दमदाटी केलेली होती. ह्या आतापर्यंत आकडे यांनी या संदर्भामध्ये कुठली तक्रार दिलेली नव्हती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी याबाबत ही सगळी माहिती जी आहे ती दिलेली होती आणि त्यावरूनच जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारला पूजा खेडकर हिच्या विरोधामध्ये अहवाल पाठवलेला होता. आता या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार जी आहे ती तहसीलदार दीपक आकडे यांनी बंड गार्डन पोलीस ठाण्यामध्ये सोमवारी उशिरा संध्याकाळी तक्रारीचा अर्ज दिलेला आहे. त्यानुसार आता पोलिसांनी पुढची चौकशी सुरू केली आहे. बरं, वैभव, अपडेट घेत राहू. तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर इतर काही महत्त्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.